सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 16 मध्ये भव्य प्रचार पदयात्रा काढण्यात आली। गुलाब पाकळ्यांच्या वर्षावात आणि जल्लोषात पार पडलेल्या या पदयात्रेमुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता। तुमची आमची भाजप सर्वांची या घोषवाक्याखाली काढण्यात आलेल्या या पदयात्रेत भाजपचे स्टार प्रचारक तथा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। ही पदयात्रा जय हिंद तालीम, जक्कलमळा, 7 रस्ता, जगदंबा चौक, गुरु नानक चौक, मौलाली चौक मार्गे शानदार चौक येथे समारोप करण्यात आली। पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी कार्यकर्ते व नागरिकांकडून गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करण्यात येत होता। भाजपचे झेंडे, फलक आणि भाजप जिंदाबाद, कमल निशान आगे बढे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। या पदयात्रेत प्रभाग क्रमांक 16 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार दिलीप कोल्हे, रतिकांत कमलापुरे, श्वेता प्रशांत खरात, कल्पना कदम यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते। पदयात्रेदरम्यान घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत भाजपचा विकासाचा अजेंडा प्रभावीपणे मांडण्यात आला। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले की भाजप पुन्हा एकदा सोलापूर महानगरपालिकेत सत्तेत आल्यानंतर रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज, वीज, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात येईल। प्रभाग क्रमांक 16 आमचे उमेदवार माननीय कमलापुरे, माननीय कोल्हे, माननीय खांडेकर, माननीय कदम हे आमचे 4 उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत। या सगळ्या परिसरातील मायबाप जनतेला विनंती करण्यासाठी आम्ही आलो आहे की आपण सर्वांनी पूर्ण ताकदीनं भारतीय जनता पार्टीसोबत राहावं। सोलापूर शहराचा संपूर्ण विकास करण्याचं धोरण देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आमच्या इथल्या सर्व नेत्यांनी आखलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या 5-10 वर्षामध्ये 2014ला सत्ता आल्यापासून सोलापूर जिल्हा आणि सोलापूर शहरासाठी मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं झालेली आहेत। राहिलेली कामं करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या या 4 उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावं। ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश व महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहेत। हाच विकास सोलापूर महानगरपालिकेत आणण्यासाठी भाजपच्या पॅनलला विजयी करणे आवश्यक आहे। प्रभाग क्रमांक 16 मधील 4ही उमेदवार हे तळागाळातील कार्यकर्ते असून ते प्रभागाचा सर्वांगीण विकास साधतील। तसेच कमळ या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले। भ्रष्टाचार मुक्त, पारदर्शक आणि विकासाभिमुख महापालिका घडवण्यासाठी भाजपला संधी देण्याचे त्यांनी आवाहन केले। सोलापूर शहर आज एक विकासाची गंगोत्री व्हायला लागलेली आहे। त्यात जर आपण सामील झालो तर आपल्याला पुढील सुधारणा करता येणार आहेत। या भागामध्ये 4ही नगरसेवकांची हीच अपेक्षा आहे आणि त्यांनी पूर्ण करू। त्यांचे जे सभेतून सगळ्यांना सांगण्यात आव्हान दिलेत ना, त्याचा खूप सगळ्यांवर असर झालेला आहे। प्रत्येकाच्या तोंडात कमळच आहे, कमळच फुलणार। 4ही पॅनल आम्ही निवडून येणार। मी जिथे गेले होते व्हिजिट द्यायला, तर तिथे मला फक्त एवढंच दिसत होतं की तिथं ड्रेनेज लाईनची समस्या आहे आणि पाण्याची समस्या आहे। मग त्या समस्या सोडवण्याचा जास्तीत जास्त माझा प्रयत्न असेल। प्लस त्यांना रोजगार मेळावा जो आम्ही घेतला होता त्या माध्यमातून त्यांना रोजगाराची एक दिशा देणार आहे आम्ही। गुलाब पाकळ्यांच्या वर्षावात आणि जनसमर्थनाच्या घोषणांमध्ये पार पडलेल्या या प्रचार पदयात्रेमुळे प्रभाग क्रमांक 16 मध्ये भाजपची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून आगामी निवडणुकीत भाजपला मोठे जनसमर्थन मिळेल असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे।